कि भजो दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम रघुनंद आनंद कंद कौशल चंद्र दशरथ नंदनम श्री रामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम श्री राम हे रामाचं चरित्र आहे महाराज, हे रामाचं चरित्र आहे. असे रामचंद्र कालच्या दिवशी विराजमान झाले. आपला विषय जरा थोडा आता कालचा दिवस होता म्हणून जरा विषय फाकला लांबला. हो, मग पुन्हा दृष्टांतामध्ये परत या. काय काय लोक दुसऱ्याचा विनाकारण अपमान करतात. इथं आपला विषय चाललेला आहे बरं का, विषयाला येता आलं पाहिजे. विनाकारण अपमान करतात, पण देवाचा नियम आहे भगवान के घर देर है पर अंधेर नाही. त्या बहादरांनी पुन्हा प्रश्न केला. कोणी? तो सुशिक्षित. त्यांना नावाड्याला पुन्हा प्रश्न केला. नावाड्या, तुला काय सायन्स वगैरे जमतं का? सायन्स म्हणजे विज्ञान? म्हटले साहेब तुमच्या पाया पडतो, मी प्युअर अनाडी, मला काहीच जमत नाही, मला काहीच विचारू नका, मला काहीच येत नाही. मग म्हटले तुला विज्ञान येत नाही, तुझ्या जीवनातले अजून 10 वर्ष वाया गेले. असं करता करता ते बिचारायचे 5-50 वर्ष त्यांना अशाच घालवले. मला नावडे दादाला वाईट वाटायला लागलं. 2 पैशाकडे पाहिलं आणि स्वतःचा अपमान करून घेतला. याला नसतं बसवलं, नाव येत तर बरं झालं असतं. असं त्यांचं बोलणं चालू असताना अचानक नाव हालायला लागली. तो माणूस घाबरला. म्हटले नावाड्या, अरे हे काय होतं? सांगतो म्हटले साहेब काय होत. तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले ना, मी तुम्हाला एकच प्रश्न विचारू का? विचार म्हटले नावाड्या. कोणत्याही विषयातले विचार, कोणत्याही शास्त्रातले विचार. म्हटले साहेब कोणत्याही विषयातलं शास्त्रातलं नाही, फक्त एवढं सांगा तुम्हाला पोहता येतं का? अरे म्हटले नावाड्या मला सगळं जमतं गड्या, पण तेवढं पोहता नाही येत बरं का. मग म्हटले साहेब मी शिकलेलो नाही तर माझ्या जीवनातले 50 वर्ष फुकट गेले समजतो, पण तुम्हाला पोहता नाही येत ना, आता तुमचं जीवनच वायाला जाणार. म्हणजे कसं काय? हे नाव का हलते? तर हे समुद्रातलं वादळ आहे. माझा 50 वर्षाचा अनुभव सांगतो. आज वादळ शांत होणार नाही. हे नाव इथं अशी उलटी होणार. मी पोहून बाहेर निघणार आणि बरं कसं आहे, तुम्ही इथेच मरणार. विठ्ठल